विदर्भ की सभी लोकसभा सीट पर कांग्रेस और इंडिया गठबंधन के उम्मीदवारों की जीत का दावा विजय वडेट्टीवार ने किया है। उन्होंने कहा कि इस चुनाव में जनता अपने वोट से तानाशाही को खत्म कर रही है। अगर विदर्भ में चुनाव परिणाम बदलता है तो समझ जाना कि कुछ तो दाल में काला है। इसके साथ ही उन्होंने भाजपा नेता राम कदम की ट्वीट पर जवाब देते हुए कहा कि पूरा महाराष्ट्र जानता है कि गांजा कौन पीता था। जो लोग आदतन बात कर रहे हैं उन्हें 4 तारीख के बाद पता चल जाएगा कि राजनीतिक संन्यास लेने की बारी किसकी होगी। इसके साथ ही उन्होंने कहा कि मतगणना केंद्र पर उनके प्रतिनिधि मतगणना की प्रक्रिया पूरी होने तक अंदर ही रहेंगे। विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली होती। विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती, रस्त्यावर आली होती। हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तर ही जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। हे काही पोल बिल हे सांगतायत ते आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही। असं आहे, गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहीत आहे। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाभ आहे। त्यामुळे ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास बिन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। नाही, आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बारकाईनं लक्ष आहे। आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, काउंटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C-17 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या, EVM मध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C-17 मतदान फॉर्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा।